श्री विठ्ठल रुक्मिणीची कथा। एकेकाळी पुंडलिक नावाचा भगवान विष्णूचा अनुयायी होता। तो आपली पत्नी आणि आईवडील जानुदेव आणि सत्यवती यांच्यासोबत दिंडीरवन नावाच्या जंगलात राहत होता। पुंडलिक हा एकनिष्ठ मुलगा होता, पण लग्नानंतर लगेचच तो आपल्या आईवडिलांशी वाईट वागू लागला। या दुःखापासून वाचण्यासाठी पालकांनी काशीच्या यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला। पुंडलिकच्या पत्नीला हे कळताच तिनेही जाण्याचा निर्णय घेतला। ती आणि तिचा नवरा घोड्यावर बसून यात्रेकरूंच्या एकाच गटात सामील झाले। मुलगा आणि त्याची पत्नी घोड्यावर बसले असताना त्याचे पालक चालत होते। दररोज संध्याकाळी जेव्हा ते रात्रीच्या मुक्कामासाठी तळ ठोकत असत, तेव्हा मुलाने त्याच्या पालकांना घोडे पाहण्यास आणि इतर कामं करण्यास भाग पाडले। ज्या दिवशी त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी गरीब पालकांनी शाप दिला। काही दिवस प्रवास करून हे लोक महान ऋषी कुक्कुट स्वामी यांच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांनी 2 रात्री घालवण्याचा निर्णय घेतला। ते सर्व थकले होते आणि पुंडलिक वगळता झोपी गेले। संध्याकाळी पुंडलिकाने घाणेरडे कपडे घातलेल्या स्त्रियांचा समूह आश्रमात शिरताना, फरशी स्वच्छ करताना, पाणी आणताना आणि कुक्कुट स्वामींचे कपडे धुताना पाहिले। मग त्या आश्रमाच्या आतील खोलीत गेले आणि सुंदर स्वच्छ वस्त्रे घालून बाहेर आले आणि पुंडलिकाच्या जवळून ते गायब झाले। दुसऱ्या दिवशी रात्री त्याला पुन्हा तेच दृश्य दिसले। पुंडलिकाने स्वतःला त्यांच्या पायाशी लोळवले आणि ते कोण आहेत ते सांगा अशी विनंती केली। ते म्हणाले की त्या गंगा, यमुना आणि भारतातील इतर पवित्र नद्या आहेत, ज्यात यात्रेकरू स्नान करतात आणि पाप धुतात। स्नान करणाऱ्या यात्रेकरूंच्या पापांनी त्यांची वस्त्रे मलिन झाली आणि तू तुझ्या आईवडिलांना वाईट वागणूक दिल्याने तू महापापी आहेस। यामुळे पुंडलिकामध्ये संपूर्ण बदल घडून आला आणि तो सर्वात भक्त पुत्र झाला। आता आईवडील घोड्यावर स्वार झाले, तर मुलगा आणि त्याची पत्नी त्यांच्या बाजूने चालत होते। एके दिवशी असे घडले की भगवान श्रीकृष्ण एकाकी वाटत असताना त्यांना मथुरेतील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली। गुराख्यांसोबतचा त्याचा खेळ आणि त्याची राधा ही त्याची विशेष आठवण होती। ती मेली असली तरी तिला पुन्हा भेटण्याची त्याला इच्छा होती। त्याच्या दैवी शक्तीने त्याने तिला पुन्हा जिवंत केले आणि तिला तिच्या बाजूला बसवले। तेवढ्यात त्यांची पत्नी रुक्मिणी खोलीत आली। जेव्हा राधा तिला आदर देण्यासाठी उठली नाही, तेव्हा रुक्मिणी रागाने द्वारका सोडून दिंडीरवन जंगलात लपली। नंतर भगवान श्रीकृष्ण गुराख्यांसह रुक्मिणीच्या शोधात निघाले। मथुरा, नंतर गोकुळ आणि गोवर्धन पर्वतापर्यंत शोध घेत शेवटी भीमा नदीच्या तीरावर पोहोचले। शेवटी तो तिला सापडला आणि तिला शांत करण्यात यशस्वी झाला। कृष्ण आणि रुक्मिणी पुंडलिकाच्या आश्रमात आले, पण त्यावेळी पुंडलिक आईवडिलांची काळजी घेण्यात व्यस्त होता। पुंडलिकाने आपल्या पालकांप्रती कर्तव्य पूर्ण करण्यापूर्वी देवाला आदर देण्यास नकार दिला। तथापि त्याने भगवान कृष्णाला त्याच्या पालकांसोबतचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत उभे राहण्यासाठी एक वीट फेकली। पुंडलिकाची आपल्या आईवडिलांवरील भक्ती पाहून प्रभावित होऊन भगवान श्रीकृष्णाला उशीर करायला हरकत नव्हती। विटेवर उभा राहून तो पुंडलिकाची वाट पाहू लागला। जेव्हा पुंडलिक बाहेर आला आणि त्याने देवाची क्षमा मागितली आणि भक्तांसाठी तिथेच राहण्याची विनंती केली, तेव्हा पुंडलिकाचे त्याच्या आईवडिलांवरील प्रेम पाहून भगवान कृष्णाने ते स्वीकारले। तेव्हापासून पंढरपुरात विटेवर उभा असलेला विठोबा, विठ्ठल किंवा पांडुरंग म्हणून भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहे। आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।